ही नालायक नसली काय सुधारणार नाही. हिच्या कमेंट्समध्ये असून फेक आयडिया ती टीना म्हणजे पिल्लूच आहे. टीना ही पिल्लूच आहे. पूर्ण भाषा तिची पिल्लूची चालती आणि आता माझ्या सासूबद्दल घाण बोलायला लागली. आता नवरा मुली झाली तर माझ्या सासू घाण बोलते. माझ्या सासूबद्दल घाण कमेंट आली आता तिला मला सोडणार. आता जे व्हायचं ते होऊन जातं. आता मला गौरीची ना पूर्ण इज्जतची रोज बदनामी रोज पंचनामा करायचा रोज. तुम्ही लोक सपोर्ट करा. वैष्णव जरी बाहेर झाली तरी चालेल. मला गौरी नालायक हराम करून नासकी बाई सडक्या तोंडाची म्हशी म्हैस झाली. त्या पिल्लूला तिथे परमिशन देते घाण कमेंट करायला. ती पिल्ली आता माझ्याबद्दल घाण बोलत होती. आता माझा नवरा झाला माझी मुलगी झाली आता माझ्या सासूला घाण बोलते. मी आता पिल्लूला नाही सोडणार. मी आता एकटीच ना भुलडी आता हिच्याशी घरात बसून मारणार मला काही करून पिल्लीचा ऍड्रेस पाहिजे. तुम्ही लोक काही करा आता पिल्लीचा ऍड्रेस मला आणणार. तुम्ही लोक मला सपोर्ट करा. ते लोक घाण बोलतात तुमच्या हिंमत आहे घाण बोलायची. तुम्हाला सांगता त्यांच्या नावाने सेम फेक आयडी बनवा. सेम हाच डीपी लावायचा सेम स्पेलिंग टाकायचं सेम आयडी बनायची. जो ते बोलतो ते सेम बोलायचं. आता ही चांगला शिवाय देते पूजाला शिवाय देते मला शिवाय देते सुरेला शिवाय देते सेम शिवाय त्यांना द्यायच्या गीतला द्यायच्या त्या पूजा काकूला लक्षाला द्यायच्या त्या नेहा पाटीलला द्यायच्या त्या मनीषा पाटीलला द्यायच्या त्या मला गवळीला द्यायच्या स्वतः किंवा टीमला शिवाय द्यायच्या. तुम्ही लोक काय करा तुमच्या हिंमतच नाहीये. आपण ते सभ्यपणा दाखवत बसा तुम्ही आधी आधी करा स्वतःची तुम्ही आम्ही खूप सभ्य आहोत. तर मंचमध्ये काही सभ्य महिला पण होत्या ज्यांना ही खूप प्रेशराईज करायची की तुम्ही पण सेम नावाची फेक आयडी काढा आणि शिवाय द्या. पण त्यांना ते नाही पटलं. नैतिकतेने वागणाऱ्या घरंदाज महिला होत्या त्या. त्यांना ते न पटल्यामुळे ते मंचपासून लांब झाले. त्यांनी मंच सोडला आणि ते हिच्यापासून विभक्त झाले आणि त्यांचीच आज ही बदनामी करते. माझ्याकडे पुरावे आहेत. हिने मला बऱ्याचदा फोनवरशी बोलली आहे की काय करायचं सेम नाव आणि सेम डीपी लावायची समोरच्या व्यक्तीच्या फेक आयडीची आणि मग आपण पण काय काय घाण बोलायचं म्हणजे कन्फ्युजन क्रिएट होतं. त्यांच्यामध्ये भांडणं लागतात असं पण मला बोलली आहे आणि आपल्याच लोकांना असं बोलवून घ्यायचं फेक आयडी लावून म्हणजे आपल्याला अजून भांडण वाढवता येतं. माझ्याकडे या सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत. म्हणजे काय करायचं हिची आयडिया काय असायची की जी पण आयडी असणार आहे त्या आयडीची सेम डुप्लिकेट फेक आयडी करायची सेम डिस्प्ले पिक्चर आणि सेम आयडी नेम आणि मग तिथे सगळ्या चॅनलवर जाऊन शिवाय बसायचं आणि कन्फ्युजन क्रिएट करायचं. तर हिने प्रेरणा सावंत आयडीबद्दल पण सेम गोष्ट केली असावी कारण अशी गोष्ट हिने पास्टमध्ये केलेली आहे. प्रेरणा सावंतची पण सेम आयडी आणि सेम डिस्प्ले पिक्चर लावून एक फेक आयडी क्रिएट केली असणार आहे आणि मग घाण बोलली असणार आहे. करायचं आपण पण नाव कोणावर आलं त्या प्रेरणा सावंतवरती सगळे ब्लेम केलं आणि मग नंतर सावरासावरी पण करायची असं बोलून की प्रेरणा सावंत ही नेल्सनची आयडी असू शकते. हिच्या डोक्यामध्ये 24 तास यूट्यूबवर मी कसे षडयंत्र करू हेच चालू असतं.